सत्स आहे मित्रांनो, मी अर्चना अलवर, एक शेतकरी कन्या. तर पहा आता संध्याकाळचे वाजलेले आहे 5 आणि दीदी पण आली होती शाळेतून. तर तिला म्हणलं चल आपण सोयाबीन पाहून येऊ. सोयाबीन काढायला आले का नाही पाहून येऊ. त्यामुळे आम्ही शेतात निघालो होतो आणि शेत आणि घरापासून शेताचं अंतर 3 किलोमीटर आहे. तर पहा आमच्याकडे पण भरपूर पाऊस झालेला आहे. पण पहा इथून मला म्हणजे शेतात काम करायचं असले ना तर सगळी शेती मला पाहावं लागते. त्यामुळे बाया पण मलाच घेऊन जावं लागतात. त्या अगोदर म्हणलं आपण शेततळ्यावर जाऊन येऊ. शेतात किती शेततळ्यात पाणी किती आहे, काय आहे, कसं आहे म्हणलं बघून येऊ. मग पाहून आले. त्यानंतर मग मी शेताकडे निघले. शेतात आल्याच्या आताच नंतर याला मी पाळी घातली होती. आता मध्ये मी ट्रॅक्टर चालवत होते तेव्हा पाळी घातली होती. तर पहा किती मोठ्या गावात झाले एवढ्यात लवकर. म्हणजे असं असतं शेतीत असं वाटतं मेथीचीच भाजी पेरली काय, पण तसं काही नाही. मेथीची भाजी पेरलेली नाही, सगळं गवत उगलंय. आणि काँग्रेस हा गवताचा प्रकार आहे, तो सगळा उगलेला आहे. आणि इथं पपई होती. तर पहा मागल्या वर्षी पपई केलेली होती. त्यानंतर आम्ही दुसऱ्या शेताका चाललो आणि दोन्ही म्हणजे सगळे शेत एका जागेवर नाही, शेत अलग अलग आहेत. तर पहा आम्ही आता दुसऱ्या शेताकडे निघालो. दुसऱ्या शेतात आल्याच्या नंतर तर पहा इथं मी 2-3 वेळा बिबट्या बघितला होता. इथं पण उन्हाळी कांदा इकडं केला कोणाचं होता त्या घर बीर टायमाला. नाही, तर सगळं पहा जंगलातच शेती अशी ते शेती आमच्या इकडं. तर पहा ही पडीक शेती सगळी इथं आम्हाला लेवल करायची आहे. तर पाहू शकता. आणि आमच्या शेतातूनच वडा पण गेला आहे, भरपूर मोठा वडा आहे. तर इतका पूर आला होता ना मधी आम्ही आलतो तेव्हा. आता इकडं वरून आलो, गाडी तिथं वर लावलेली तुम्ही पाहू शकता. इथं गाडी लावलेली आहे आणि शेतात आलोय. तर मधी पाळी घातली होती. तर पाळी घातली होती मधी, तर परत इतकं गवत उगलंय ना. तर चल नको हे करू, चल बघा पाणी मी पाळी घालाय नव्हतं आलो का तेव्हा आलता. हा लेगच भरलं होतं, लय वाहून झाला ते. तर पहा शेतात गावात किती उगलंय. तर पहा लय अवघड आहे, एवढं शेतात गवत उगले मारणामातीचं काही बी नाही. एका जागेवर शेती नाही आमची. तर इथं पहा, इथं मी 2-4 वेळा बिबट्या बघितला. ह्या शेतातच बघितलाय. इथंच बसला होता इथं मधीच बसला होता शेतात. आणि आदला हप्ता म्हणजे दिवसाचा होता. त्या टायमाला मी भरणं चाललं होतं ना उन्हाळ्यात. कांदा होता. हे चल बाळा तिथं नको इचू काट्याचे करू. तर इथं बिबट्या बसला होता. मी तिकडून वरून येत होते. आता गाडी तिथं लावली का तिथून मी खाली येत होते, पण बिबट्या इथं बसला होता. तर मला बघितलं बिबट्याने आणि बिबट्या इकडे गेला बरं का. आणि परत त्यानंतर दुसऱ्या हप्त्यात रात्रीची लाईट होती. रात्रीच्या लाईटीत ह्या ऊसात या कोपऱ्यातून इथं ऊस आहे पहा, थोडा कटक झालाय. म्हणजे तिकडं पलीकडून ऊसाच्या वावरातून रात्रीचं 9:45 वाजता बिबट्या आला होता असा खतरनाक. माझा छोटा मुलगा पण होता आणि खतरनाक बिबट्या आला होता. म्हणजे असा चलत होता ना, त्याला मी असा बघितला. तर माझा मुलगा ना, मी इथं माझा कॉक आहे, इथं मला कॉक फिरवायचा होता म्हणून मी इथं आलते. आणि बिबट्या त्या ऊसातून तिथून बाहेर निघला होता. मित्रांनो असं आहे शेती करायचं. आणि प्रत्येकजण म्हणतात शेती शेती शेती. तर इथं सगळं म्हणजे कुठंच गोष्टी नाही, सगळं आभार्यानं म्हणजे आभार्यानवणीच आहे. आणि सगळं जंगल आहे, ऊस आहे पुढं. इकडं खाली वडा आहे, वडे तितकं सगळं गचपान आहे. फोनमध्ये एवढं क्लिअर दिसत नाही गचपान, पण भरपूर जंगल झाडी ऊसाचं असं म्हणजे खाली वर जमीन असं लई म्हणजे असं खराब आहे सगळा. तरी आमची शेती अशी जंगलात आहे. तर तुम्ही पाहू शकता. चला वरच्या रानात सोयाबीन पाहायला जाऊ. आता आपण चाललो दुसऱ्या शेतात. बघा रस्ता कसा, इथूनच बिबट्या बाहेर निघला होता. तर हॉर्न वाजत चालावं लागतंय की त्या भीती वाटत नाही आणि आवाजाने बिबट्या जवळ येत नाही म्हणून हॉर्न वाजत चालले होते. चला तर पहा मी आता इथं सोयाबीन पाहायला आले. तर एका ठिकाणी इकडं अलीकडल्या कोपऱ्यावरती हिरवसगार सोयाबीन आहे आणि पुढे गेल्या भरपूर वाळलेलं सोयाबीन आहे. तर पहा आता 4-5 दिवसात तर मला वाटतंय काढायला येईन सोयाबीन. तर पहा सोयाबीनच्या शेंगा पण चांगल्या लागलेल्या आहेत शेंगा. तर पाहू शकता मस्त शेंगाची झाडं गजगज भरलेली आहे. चांगली जड बा. आणि पाहत होतो आम्ही झाडं. त्यानंतर तर मित्रांनो पहा आवाज कसा आला. तर इथं आम्ही मला सांगायचं होतं 4 वेळा बिबट्या आला होता आणि इथून खालून कुत्रा आलं. तुम्ही पहा कुत्रा आलं. इतकं माझी मुलगी घाबरली. आम्ही 4 वेळा बिबट्या बघितलेला आहे. तरी पण या शेतात मी येत असते बिबट्याचं. आणि एक मूर्खपणा केला होता मी तुम्हाला.
तो मूर्खपणा मी असा शेंगा केला बघाय होता, की लिंबुनीची झाडं आमच्या ड्रॅगनच्या वावरात येवती गावात आमचं ड्रॅगन फ्रूटचं शेती पण होती. तिकडं आम्ही लिंबुनीची झाडं लावली होती आणि त्या लिंब मी घेऊन आले होते लिंबुनीचे आणि पपईचा तोडा चालू झालेला होता त्या टायमाला आणि मग पपईचा तोडा चालू झाला आणि मी लिंबाची गोणी आणि मुलगी आणि मी आम्हाला काही तिघांना काही जायला जमाना. मग मुलीला मी शेतातच ठेवलं होतं संध्याकाळी 7:30 वाजता आणि पिपरी कोलंदरीला लिंब द्यायला गेले होते आणि त्या टायमाला वाटतच नव्हतं, की बिबट्याचं दहशत आहे इथं म्हणून असं काही वाटलंच नाही. एकटीला रात्रीच्या अंधारात मुलीला शेतात ठेवली इथं जंगलात आणि मी पिपरीला गेले. म्हणलं गाडी आल्यावर आपण पपईची कॅरेट भरून देऊ. आम्हाला तिघांना गाडी बसता येईना म्हणून मी तिला शेतातच ठेवला आणि हे कधी-कधी काळजात आलं का, मनात आलं का, असं काळजाला धक्का बसतो. मी एवढा मूर्खपणा कसं काय केला? मी ह्या मुलीला इथं सोडून गेले. तर आता इतकी कसतरी वाटतं मनाला. तेव्हापासून मी कधीच मुलांना असं एकटं सोडित नाही, कधीच नाही. काही माझी मुलं माझ्यासोबत राहतात. तर इतकं बिबट्याची दहशत आहे. तर मी 5-6 वेळा बिबट्या बघितला आहे. तो पण समोरासमोर बघितलेला आहे आणि 2 बाया घेऊन चालले होते त्या त्या टायमाला. ती 3 नंबरची बाई म्हणली समोर काय म्हणून पहा म्हणून मी पुढं पाहिलं, तर पुढं माझ्या समोरच बिबट्या होता. तर दुपारच्या पारी आम्ही घरी गेलो निघून शेतात पपया नाही तोडल्या आणि असं इकडं बिबट्याची भरपूर दहशत आहे. इतकं बिबट्याची भीती वाटते. तरी मी हे शेतात काम करत असते रात्रंदिवस. फटाकडे घेऊन वाजवत असते आणि एकटीच मी माझी शेती हँडल करीत असते. तर पहा कसा वाटला माझा व्हिडिओ मला जरूर कमेंट करून सांगा. तर मी नवीनच व्हिडिओ बनवायला चालू केलाय. काही चुकलं असलं तर माफ करा. तर चला कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून सांगा. आवडला असला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. तर धन्यवाद.